वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मुलांनी फरमाईश केली म्हणून मी मुगाच्या डाळीची भजी बनवून दाखवणार आहे। मुलांना आज काय माहिती इच्छा झाली होती मुगाची भजी खाण्याची, त्यामुळे मी इथे 1.5 वाटी डाळ भिजत घातली होती आणि छान बघा इथे डाळ दाबून बघितली आहे, व्यवस्थित भिजली आहे। जवळजवळ 5 ते 6 तास ही डाळ भिजत घातली होती मी, तर छान पद्धतीने भिजली आहे। तर आता बघा यामधलं मी पाणी काढून घेण्यासाठी चाळणीवर याला टाकून घेणार आहे डाळीला, म्हणजे पाणी खाली निथळून जाईल आणि वरती डाळ छान मोकळी आपली राहील। आणि बिना पाणी घालता ही मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे। यामध्ये पाणी घालायचं नाहीये, फारच तुम्हाला वाटलं तर 1-2 चमचे पाणी घाला तुम्ही वाटताना। तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे। मुगाची डाळ तर सर्वांच्या घरी अवेलेबल असतेच आणि मुगाच्या डाळीची भजी सांगू का एकदम खमंग लागतात, तर त्यामुळे तुम्ही नक्की एकदा करून बघा। तर माझ्या मुलांना नेहमीच आवडतात मुगाच्या डाळीची भजी केलेले। तर इथे बघा मी छान असं फाईन वाटून घेतलेलं आहे। तर वाटून घेतल्यानंतर ही पहिली बॅच वाटून घेतली आहे, अशी मी अजून एकदा वाटून घेणार आहे, म्हणजे आपली पूर्ण डाळ वाटून होईल व्यवस्थित। आणि जी मागून थोडीशी जी डाळ राहिली आहे ती मी तशीच त्यामध्ये घातली आहे, कारण की तशी डाळ टाकल्यावरती ती जी भज्यांवर अशी दिसते ती खूप छान वाटते आणि खातानाही दाताखाली येते तेव्हा खूप टेस्टी लागते ती डाळ। तर त्यामुळे मी इथे टाकून घेणार आहे। तर माझ्या पद्धतीने मुगाच्या डाळीचे भजे करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे बघा मी मुगाच्या भज्यांना छानपैकी बाइंडिंग येण्यासाठी 1 चमचा डाळीचं पीठ घातलंय आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घातलंय। नंतर इथे मी धने जिरे थोडेसे भाजून त्याची पूड करून घेतली होती, ती इथे टाकून घेतलेली आहे। आणि इथे मिरची लसण अद्रक यांचं वाटण करून घेतलं होतं, ते देखील इथे मी घालून घेतलेलं आहे। तर मी एक मोठ्या आकाराचा कांदा देखील यामध्ये चिरून घालणार आहे। तर व्यवस्थित पद्धतीने यामध्ये कोथिंबीर देखील बारीक करून मी चिरून टाकणार आहे। तर कांदा तुम्हाला इथे आवडत असेल तर घाला, बरेच जणांना कांदा आवडतो नाही आवडत, कोणी नुसते मुगाच्या डाळीचे लसण मिरची अद्रक टाकून भजी करतात, कोणी कांदे टाकून करतात। तर तुम्हाला आवडत असेल तरच कांदा घाला, नाहीतर घालू नका। तर इथे बघा मी हळद टाकून घेतलेली आहे, नंतर हिंग टाकून घेतलं आहे चव वाढवण्यासाठी, आणि इथे चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे या भज्याच्या पिठामध्ये। तर मुगाच्या डाळीचे भजे खायला खूप छान लागतात आणि याच्यासोबत पुदिन्याची चटणी असेल ना तर बघा खूपच मस्त टेस्ट येते आणि लाजवाब लागतात ही भजी खाण्यासाठी। तर अशा पद्धतीने व्यवस्थित हे पीठ सर्व मिश्रण कालवून घेणार आहे मी, आणि बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला भजी करताना। तर मी तेल इथे आधीच तापत ठेवलं होतं कढईमध्ये आणि ते छान पद्धतीने तापू द्यायचं आहे आणि मगच भजे सोडून घ्यायचे आहेत। आणि भजे सोडताना गॅस थोडासा कमी ठेवायचा आहे आणि मग सर्व भजी सोडून झाले की फुल हाय फ्लेमवर हा गॅस तुम्हाला करायचा आहे, म्हणजे भजे छान तळून निघतात एकदम आणि मस्त क्रिस्पी कुरकुरीत होतात। आतून एकदम मऊ आणि बाहेरून छान कुरकुरीत असे भजे तुम्हाला तयार मिळतील। तर अशा पद्धतीने बघा छान तेल तापल्यामुळे पटपट भजे टाकले आणि ते खालून सुटले देखील बघा। तर व्यवस्थित चमच्याने आलटी पलटी करून तळून घ्यायचे आहेत हे भजे, आपल्याला छान रंग येईपर्यंत तळायचे आहेत, कच्चे राहू द्यायचे नाही आहेत। तर बघा किती छान रंग आलेला आहे भज्यांना आपल्या। तर अशा पद्धतीने मी हे भजे बघा तुम्हाला दाखवते, असा कलर येईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत आणि इथे मी जाळीवर काढून घेत आहे। तर व्यवस्थितपणे हे भजे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याची टेस्ट एकदम छान लागते। तर अशा पद्धतीने काढून घेणार आहे। तर तुमच्या घरी बेसन पिठाचे भजे आवडतात कांद्याचे की मुगाच्या डाळीचे आवडतात, किंवा सर्व मिश्र डाळी घालून केलेले भजे आवडतात, ते मला कमेंट करून सांगा। आणि तुमच्याकडे नेमके कोणाला मुगाच्या डाळीचे भजे जास्त आवडतात ते देखील मला कमेंट करून सांगा। तर इथे बघा मी दुसरी बॅच तळायला टाकून घेत आहे तेलामध्ये। तर व्यवस्थित असे भजे आपल्याला सोडून घ्यायचे आहे, हे पीठ तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे। मुगाचे भजे म्हणजे पावसाळ्यातच खावेत असं काही नाही, कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही हे खाऊ शकतात, खूप टेस्टी लागतात खायला। तर अशा पद्धतीने बघा मी दुसरी बॅच पण टाकून घेतली आहे आणि या दुसऱ्या बॅचसोबत मुलांनी हट्ट केला की आई आम्हाला याच्यासोबत मिरच्या पण तळून दे। तर ह्या बघा दुसऱ्या बॅचमध्ये मी मिरच्या देखील मुलांना खाण्यासाठी तळून दिलेल्या आहेत। तर या मिरच्या देखील तोंडी लावायला खूप छान लागतात ह्या भज्यांसोबत, आणि भजे तर बघा लाजवाबच झालेली आहेत आपली। तर तुम्ही देखील अशा पद्धतीने करून बघा, किंवा तुम्ही यापेक्षा काही वेगळं साहित्य वापरतात का, किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीने मुगाचे भजे तुम्ही करतात का, ते देखील मला कमेंट करून सांगा। तर बघा इथे आपले सर्व भजे तळून झालेले आहेत। बघा इथे पुदिन्याची चटणी मी आधीच माझ्याकडे केलेली होती म्हणून तुम्हाला दाखवते, आणि एक भजा बघा मी तुम्हाला तोडून दाखवते। बघा आतून इतका छान जाळीदार सॉफ्ट झाला आहे आणि बाहेरून कुरकुरीत झाला आहे। तर असं पुदिन्याच्या चटणीमध्ये लावून खा, आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।